सकाळी उठून देवाचे दर्शन केले. दर्शन केल्यानंतर तुळशीला नमस्कार करून सूर्यदेवाला नमस्कार केला आणि श्री दत्तगुरूंचे दर्शन घेण्यासाठी गेलो. मग गुड्डू आणि आरव यांची शाळा सुरू होणार आहे म्हणून त्यांना केस कापण्यासाठी सलूनमध्ये गेलो आम्ही. मग गुड्डूची आणि आरवची मस्तपैकी सोल्जर कट मारून केस कट केली. घरी आल्यावर आमच्या आवळीत खुरापणी चालू होती. मग आमचा गुड्डू आता फर्स्टला जाणार म्हणून त्याला आधार कार्ड काढण्यासाठी आम्ही आळंदीला गेलो. मग आम्ही गुड्डूचे आधार कार्ड काढले. मग नाश्त्यासाठी आम्ही कैलास मिसळ या ठिकाणी गेलो आणि मुले म्हटली भेळ खायची म्हणून मस्तपैकी भेळ घेतली आणि मग आरवनी टेस्ट केली तर आरवला खूप भेळ आवडली. मग आरवनी स्वतःच्या हाताने गुड्डूला भेळ चारली, स्वतःच्या चमच्याने त्याला चारली. गुड्डू खूप खुश झाला. एकमेका भावांचे प्रेम पाहून माझे डोळे पाणवलेच. पण म्हटलं घरी आलो हे दोघे परत भांडणं करणार. एकमेका भावांचे प्रेम पाहून मग त्यांना मी म्हटलं चला आईस्क्रीम घेऊया. मग दोघांना आईस्क्रीम घेतली. मग घरी आलो आम्ही आलो पोहायला. गुड्डूला घातलं लाईफ जॅकेट. गुड्डूला म्हटलं चल आता आपण वरून उडी टाकूया. पण गुड्डूने काही वरून उडी टाकली नाही. त्यामुळे तुम्ही पाहू शकता आता गुड्डूला मी कशी वरून उडी टाकली आहे ते. गुड्डूला मी वरून उडी टाकणारच पण गुड्डू लागला घाबरायला. पप्पा म्हटलं नको नको मला भीती वाटते. मग आता मी गुड्डूला घेऊन आहे ना डायरेक्ट पाण्यामध्ये उडी टाकली. गुड्डू खूप घाबरत होता, रडत होता, पण मी काही ऐकलंच नाही. म्हटलं चला आता तुम्ही पाहू शकता गुड्डूला मी कसं पाण्यात डायरेक्ट घेऊन गेलो आहे ते. तुम्ही हे चुकवू नका, नक्की बघा. गुड्डूला घेऊन मी पाण्यात कसं गेलो. गुड्डू तरी घाबरून आहे ना मला मिठी मारून बसलेला आहे. म्हटलं पप्पा मला टाकू नको टाकू नको. पण बघा मी गुड्डूला घेऊन पाण्यात गेलोच. तुम्ही पाहू शकता कशी उडी मारली ते. अशी पाण्यात उडी मारली मी. गुड्डू गेला. मला माझ्याच अंगावर पाणी मारायला लागला पाण्यामध्ये गेलो. मग त्याला खूप मजा आली. ऍक्च्युली तो गुड्डू पाण्यात गेल्यावर पोहतो पण उडी मारत नाही. पण मी त्याला वरून उडी घेऊन मारली. मग आता आमचा दुसरा मुलगा आरव त्याला मोकळे पोहता येते पण तो खूप घाबरत होता. म्हटलं पप्पा मला नको म्हणून म्हटलं चल मी आहे म्हणून तो मोकळा पोहतोय. तुम्ही पाहू शकता आमचा आरव कसा पोहतोय. घाबरतोय तो. त्याच्या पाठीमागे काही लावलं नाही, थर्माकॉल किंवा डबडे वगैरे लावलं नाही. त्यामुळे तो खूप घाबरतोय. तरी पण सुद्धा त्याला म्हटलं चल. मग तो असा पोहायला शिकलेला आहे तरी घाबरतोय. छान पोहतोय आमचा आरव. शिकलाय पहिला पण तरी थोडा घाबरतोय. पण तरी त्याला म्हटलं प्रॅक्टिस केल्याशिवाय आपल्याला येणार नाही म्हणून आम्ही प्रॅक्टिस करत राहिलो. मग मी सैराट पिक्चर मधील याड लागले गाण्यावर जसा सूर मारतात तसा एक सूर मारला. मग आमचा मोठा दादू त्याच्याबरोबर मी गेम खेळला. तो पाण्यात खूप वेळ बुडून राहतो. तो खूप चांगला पोहतोय. मी त्याला जरा गंडवलंच. तो म्हटला पाण्यात कोण जास्त वेळ राहते आबा बघूया. मग त्याला म्हटलं चल. मग तो खाली खूप वेळ राहिला आणि मग मी वरच राहिलो. तो वर आल्यानंतर मग मी खाली गेलो. पाहू शकता तुम्ही. मग आता मी खाली गेलो. तसं खूप छान होते आमचा. मग दुपारची खुरपणी चालू होती आळूमध्ये. त्या आळूतले मी जरा तण गोळा केले कारण खूप असे तण झाले होते आळूमध्ये. मग सगळी खुरपणी जी झाली होती ना सगळे तण गोळा करून गोटाच्या मागे आहे ना सगळे एकत्र करून टाकले. आणि आता आमची आळू छान झालेली आहेत. श्रावण महिन्यापर्यंत तिची पाने खूप मोठी होतील. असेच नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.